या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. सोनं चांदीच्या भावात वाढ सुरू आहे. चांदीमध्ये 1200 रुपयांची वाढ होऊन ती 1,14,500 रुपयांवरती पोहोचली आहे. सोन्याच्याही भावात 2 दिवसात 800 रुपयांची वाढ होऊन ते 1,01,000 रुपयांवरती पोहोचले. सोन्याचा हा नवा उच्चांकी भाव आहे. श्रावण महिन्याच्या नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवसात तब्बल 1600 टन नारळाची विक्री झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये 40 ते 50 रुपयांना नारळाची विक्री होती आहे. गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे. सोलापूरचा पुणे, अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेलं उजनी धरण आज 100% भरणार असल्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात टंचाईच्या काळात 23% पाणीसाठा उरलेलं उजनी धरण सध्याच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे 98% भरले आणि त्यात 100% होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्यात. आता पावसानं पाठ फिरवल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील पिकं संकटात सापडली आहेत. राज्यातील 207 तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे पिकं कोमेजत आहेत. माधुरी उर्फ महादेवी हत्तीडेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वनविभागानं निवडलेल्या जागेवर पुनर्वसन केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असून त्यासाठी गुजरातमधील वनतारा संस्थेनं मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बुधवारी मुंबईत चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली. महाराष्ट्रातील निसर्गरम्य हिल स्टेशन माथेरानमध्ये माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा 6 महिन्यांच्या आत बंद कराव्यात आणि त्या रिक्षाचालकांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले. रस्ते दुरुस्तीसाठी 8 ते 11 ऑगस्ट या 4 दिवसांसाठी घोडबंदर मार्गावरती मोठ्या वाहनांना नो एंट्री केली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलंय. त्यामुळे या मार्गावरती कोंडीचीही शक्यता वर्तवली जाते. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या आल्यामुळे राज्यभरातील विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गावरती एकूण 18 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेसच्या वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या गाडीच्या वेळापत्रकातील अनावश्यक स्लॅक टाईम आणि दीर्घ थांबे तातडीनं कमी करावेत अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवाशांनी केली आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरती 25% टेरिफ लावलं. त्याचसोबत अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लागणारं टेरिफ आता 50%वरती पोहोचलंय. भारतानं रशियाकडनं खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे दंड म्हणून अतिरिक्त शुल्क लावण्यात येत असल्याचं ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशात म्हटलंय. भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष उफाळल्यानंतर आता पंतप्रधान मोदी पहिल्यांदा चीन दौऱ्यावरती जाणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस मोदींचा हा परदेश दौरा असेल अशी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या या परदेश दौऱ्यात जपान आणि चीन या देशांना भेट देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात 2018 साली केलेल्या बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा इथल्या न्यायालयानं जामीन मंजूर केला. राहुल गांधी सुनावणीला उपस्थित होते. त्यांना काही अटींवरती जामीन मंजूर झालाय. पश्चिम रेल्वेनं नमस्ते नावाचं अभियान सुरू केलं असून या माध्यमातून 300 टीसींची फौज तयार करण्यात आली आहे. बोरिवली स्टेशनमधनं या मोहिमेची सुरुवात झाली असून एका स्टेशनवर एका दिवसात 5192 विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडनं 13.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. दहशतवादी कारवाया किंवा काही घातपाती कारवायांची शक्यता असल्याचा अहवाल देत ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या संस्थेनं देशातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट जारी केलाय. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीसाठी हा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. 11वी प्रवेशाच्या 4 नियमित फेऱ्यांनंतर शिक्षण संचालनालयानं ओपन टू ऑल या विशेष फेरीचं नियोजन केलंय. या फेरीसाठीची निवड यादी ही बुधवारी जाहीर करण्यात आली. या फेरीसाठी राज्यभरातनं 3,81,420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 3,48,784 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं एनडीएला पाठिंबा दिलाय. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली. महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लढवणार असल्याचं शिंदे म्हणाले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली. शिवसेना उभाठा आणि मनसेनं युतीचं पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जात होतं. मात्र ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचा निर्णय अजून झालेला नाही अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली. दिल्लीत एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली. महायुतीतील तिढ्यावरती मार्ग काढण्याची विनंती शहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी भेट दिली. ठाकरेंनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते. दोन्ही शिवसेनेचे प्रमुख आज दिल्ली दौऱ्यावरती असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय. रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. कल्याण शिळफाटा मार्गावरील पलावा उड्डाणपुलाच्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. यासाठी शासनानं मंजुरी दिली आहे. मनसे नेते राजू पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑडिटची मागणी केली. बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे टी शर्ट घातल्यामुळे हार्ट पेशंटसाठी आलेली रुग्णवाहिका नाकारण्यात आली. आमदार संजय गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी ही रुग्णवाहिका नाकारल्याची माहिती मिळाली. मात्र रुग्णवाहिका चालकांना सर्व आरोप फेटाळलेत. भंडाऱ्याच्या गणेशपूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दादा भुसेंनी भेट दिली. यावेळी शिक्षण मंत्री भुसेंनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान शाळेची पटसंख्या ही 150 झाल्यामुळे भुसेंनी शिक्षक आणि पालकांचं कौतुक केलं. बुलढाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आमदार संजय कुटे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे त्यांनी ही भेट घेतली. यवत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुणे विमानतळावरून 6 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. अवैध पद्धतीनं बँकॉकवरून तस्करी करण्यात आलेल्या गांजासह एअर इंडिया विमानानं आलेला प्रवासी अतुल हिवाळे याला अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये माजी नगरसेवकाच्या जावयाकडनं वाहनांची तोडफोड करण्यात आली. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडलाय. वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पुण्याच्या हिंजवडी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 2 दुचाकीस्वारांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. हेल्मेटने एकमेकांना मारहाण करत एका तरुणानं दुसऱ्याला उचलून जमिनीवरती आपटलं. या हाणामारीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. खेड तालुक्यातील आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरणात ट्विस्ट आलाय. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मारहाण झालेल्या जोडप्यातील नवरा मुलगा अगोदरच विवाहित असल्याचं समोर आलंय. प्राजक्ता काशीद हिच्या माहेरच्यांचे वकील निलेश आंधळे यांनी हा खुलासा केलाय. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी कर्तव्य भवनाचं उद्घाटन केलं. केंद्र सरकारच्या मंत्रालयांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. जळगावच्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आलाय. ढासळलेला बुरुज नव्यानं उभारण्यात येणार आहे. यासाठी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीच्या एका कंपनीतनं रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावरती सोडल्याचं समोर आलंय. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीच्या नावे होणाऱ्या चौक सौंदर्यीकरण आणि स्मारकाला नागरिकांनी विरोध केला. नागरिकांच्या विरोधानंतर जोरगेवार यांनी एक पाऊल मागे घेतलंय. नाव दिल्याने किंवा न दिल्याने जनसेवेचे काम काही कमी होणार नसल्याची भावना जोरगेवारांनी व्यक्त केली. धुळ्याच्या लाटीपाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्या यांनी लाटीपाडा गावाला भेट देऊन पुनर्वसन स्थळाची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी तसंच महसूल अधिकाऱ्यांना पुनर्वसन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनानं मागील काही दिवसांपासून गोपनीय पद्धतीनं प्रभाग आराखडा तयार केला. शासन स्तरावरतीच आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. सातारा शहरामध्ये डीजे आणि लेझर लाईटवरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. कर्णकर्कश डीजेमुळे ज्येष्ठ नागरिकांसोबतच रुग्णांना नाहक त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बंदी घालण्याची मागणी केली. बीड परळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला. महामार्गाचं काम झाल्यानंतर दुप्पट झाडं लावण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली.
सांगलीमध्ये वकिलांनी पोलिसांविरोधात आंदोलन केलं. विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या वकिलांनी आंदोलनात निषेध केला. वकील विशाल कुंभारांवरती कारवाई करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सांगलीच्या इस्लामपुरात अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चातील 3 तरुणांनी डोकं फोडून रक्त सांडवत प्रशासनाचा निषेध केला आणि तातडीनं पुतळा उभारण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. चोरी झाल्यानंतर निवेदन द्यायला गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना आयुक्तांनी झापलं. यावरून पोलीस आणि मनसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर मनसैनिकांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. सांगलीमध्ये गोवंश हत्या बंदीसोबतच विविध मागण्यांसाठी कुरेशी समाजानं मोर्चा काढला. शेतकरी नेते रघुनाथ पाटलांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. किरकोळ भांडणातनं भाजपच्या माजी नगरसेवकानं बंदूक उगारल्याचा आरोप नाशिकमधील शिक्षकानं केलाय. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शिक्षकानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वर्ध्याच्या सेलूकाटे इथल्या नवोदय विद्यालयाच्या शिक्षकानं आत्महत्या केली. शाळेच्या परिसरात शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय देवडे असं या 53 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. कौटुंबिक कलहामुळे नैराश्यातून शिक्षकानं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अकोला शहरात पोलिसांनी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतनं शहरातील अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यात येते. यावेळी आले गावात पोलिसांनी एका दारूभट्टीवरती छापा टाकत कारवाई केली. दरम्यान संपूर्ण दारू साहित्य नष्ट केलं. बोरिवलीमध्ये कर्जाच्या रकमेवरनं 2 गटात राडा झाला. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवरती चाकू हल्ला केला. यात 5 जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. केवळ 1000 रुपयाच्या कर्जावरनं ही घटना घडली आहे. नवी मुंबईच्या घणसोली सिम्प्लेक्स परिसरामध्ये भरधाव पोलिसांच्या वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस वाहनाचा वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली.